नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाकरिता एकाच मिश्रणापासून 3 प्रकारचे पदार्थ कसे करायचे ते बघणार आहोत। एक आपल्याला कुरकुरीत असा साबुदाणा वडा बनवायचा आहे आणि त्याच मिश्रणापासून आपल्याला हे पॅटीस पण बनवायचं आहे आणि थालीपीठ पण बनवायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 400 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा रात्रभर मी भिजायला ठेवलेला होता। भिजवताना 1 इंच यावर पाणी ठेवायचं म्हणजे हा साबुदाणा छान मुरतो। तर बघू शकता अगदी मस्त हा साबुदाणा मुरलेला आहे। यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे। तर मी इथं 200 ग्राम बटाटा घेतलेला आहे। तर 400 ग्राम साबुदाण्याला फक्त 200 ग्रामच बटाटा घ्यायचा आणि तो चांगला मॅश करून घ्यायचा किंवा अशा किसणीने किसून घ्यायचा। साबुदाण्यापेक्षा बटाटा कमी घ्यायचा म्हणजे वडे जास्त तेलकट होत नाहीत। इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा पाऊण वाटी कूट घेतलेला आहे। कूट हा जास्त बारीक करायचा नाही, थोडा जाडसर ठेवायचा म्हणजे खाताना वडे आपले छान लागतात। तर इथं मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्याला 1 ते 2 चम्मच यामध्ये टाकायचं। यामुळे आपल्या साबुदाण्याला किंवा बटाट्याला थोडं पाणी असलं तरी हे पीठ आपलं पूर्ण पाणी सुकवून घेतं आणि वडे कुरकुरीत होतात। इथं मी कढीपत्त्याची काही बारीक चिरून अशी पानं घेतलेली आहेत, ती यामध्ये टाकायची। तुम्ही पानं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि 3-4 हिरव्या मिरच्या इथं मी जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकायच्या। अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। 1 चमचा आपल्याला साखर टाकायची आहे। साखरेमुळे पण आपले वडे खूप छान लागतात। थोडं आंबट येण्याकरिता इथं मी अर्धा चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे। गोड आंबट वडे असे खूप छान लागतात खायला। आणि 1 चमचा यामध्ये तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त असं चुरून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण चांगलं चुरल्या गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण हे चांगलं चुरून घेऊया। व्यवस्थित असं चुरल्या गेलं की आपले वडे पण तेलामध्ये फुटत नाहीत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कणिक आपण मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। तर एक गोळा करून बघायचा। तर व्यवस्थित आपलं हे मिश्रण मस्त असं चुरल्या गेलेलं आहे। आणखी थोडंसं चुरून घ्यायचं। तर बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि जास्त पाणी पण सुटलं नाही याला। तर बघू शकता अगदी कोरडा आपला हा गोळा तयार झालेला आहे। पूर्णपणे हे मिश्रण आपलं मस्त तयार झालं आहे। याचे वडे करायला सुरुवात करूयात। तर इथं मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे। हाताला पाणी लावल्यावर हे बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही। तर तुम्ही बघू शकता इथं मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला हा गोळा ठेवायचा आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही हे वडे अशा पद्धतीने पण करू शकता किंवा हातावर पण तुम्ही हे वडे असे दाबून घेऊ शकता। तर असे वडे करून ठेवायचे। तर हे बघा असं हातावर पण तुम्ही दाबून घेऊ शकता। तर असे हातावर पटकन होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे आहेत। आणि दुसरं मी इथे पॅटीस बनवत आहे। तर याच मिश्रणाचं आपल्याला पॅटीस बनवायचं, थोडं लंबट आकारामध्ये करायचं आणि इथं मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्या पिठामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे आणि आणखी थोडंसं दाबून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे किंवा पॅटीस बनवून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला तेलकट जमत नसेल किंवा तुम्ही तेलकट खात नसाल तर तुम्ही हे याचे थालीपीठ पण बनवून खाऊ शकता। तर एक पॉलिथिन घ्यायची, त्यावर एक गोळा घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता। तर अशा कडा दाबून घ्यायच्या म्हणजे हे चिरत पण नाही। तर असं व्यवस्थित थालीपीठ आपण थापून घेऊयात। तर हे बघू शकता अशा पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा त्याच मिश्रणाचं आपलं हे थालीपीठ पण तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे पदार्थ याचे करू शकता। तर मी इथं पूर्ण वडे पॅटीस करून घेतलेले आहेत। तर हे आपण तळून घेऊया। तळताना थोडं तेल गरम करायचं आणि नंतर थोडं कमी करायचं आहे। तर मध्यम गॅसवर हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे वडे तळल्यावर आतून कच्चे राहत नाहीत किंवा नरम पडत नाहीत। तर तुम्ही असे मस्त हे वडे तळून घेऊ शकता। तर असे मस्त असे लालसर वडे तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अगदी रंगही खूप छान आलेला आहे वड्याचा। तर हे वडे तळून झालेले आहेत, काढून घेऊया। याच तेलामध्ये आपल्याला पॅटीस पण तळून घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने असे पॅटीस टाकून घ्यायचे आणि हे मस्त असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर हे पॅटीस पण आपले तयार झालेले आहेत। तर हे खायला खूप मस्त लागतात। तर बघा अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो।
पॅटीस मस्त तळल्या गेलेल्या आहेत, तर काढून घेऊयात. इथं मी थालीपीठ मस्त असं तव्यावर टाकून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि मस्त दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचं आहे. तर हे खायला खूप मस्त लागतात. तुम्ही तळलेले पदार्थ खात नसाल तर हे उत्तम पर्याय आहे. तर बघू शकता आपलं थालीपीठ पण मस्त भाजून झालेलं आहे. हे थालीपीठ खायला खूप मस्त लागतं. तुम्ही दहीसोबत किंवा चटणीसोबत हे थालीपीठ खाऊ शकता. वडे आणि पॅटीस पण आपले मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. पॅटीस पण आपले कुरकुरीत झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे पदार्थ करून बघा, खूप छान लागतात.